प्रेक्षको नमस्कार, मी विक्रांत पाटील पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय माझ्या या युनिव्हर्सल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपण पाहत आहोत डॉक्टर आर्थर कॉनन डॉयल लिखित शेरलॉक होम्सची द ॲडव्हेंचर ऑफ ॲबे ग्रांज ही कथा. जर या कथेचा पहिला भाग तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्कीच हा पहिला भाग पाहू शकता आणि पहिला भाग पहाच, कारण तुम्हाला त्याशिवाय दुसरा भाग कळणार नाही. चला तर मग आपण आज दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत, कारण आपल्याला आज कळणार आहे की सर युस्टस यांचा खून कोणी केला, खरा गुन्हेगार कोण आहे. चला तर मग सुरुवात करूया. होम्स वॉटसनला रेल्वेगाडीमधून बाहेर खेचतो. होम्स वॉटसनला म्हणतो, माफ कर मला मित्रा, माझ्या या विक्षिप्त वागण्याचा तुला त्रास होत असेल, पण माझी मनोदेवता मला काहीतरी वेगळंच सांगायचा प्रयत्न करतीये, कारण या प्रकरणामध्ये नक्कीच काहीतरी गोम आहे. मला असं वाटतंय की आपल्याला सांगण्यात आलेली कथा पूर्णपणे बनावटी कथा आहे. वॉटसनला आता आश्चर्याचा धक्का बसतो. एकतर अचानक होम्स रेल्वेगाडीतून खाली उतरतो आणि त्याला बाहेर खेचून घेतो आणि म्हणतो की हे प्रकरण नक्कीच खोटारडे आहे. आपल्याला सांगण्यात आलेला सगळा काही बनाव आहे. होम्स म्हणतो, वॉटसन तू खाली बस, मी तुला सगळ्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा लेडी ब्रॅकनस्टाल आणि त्यांच्या सेविकेने जी काही कथा आपल्याला सांगितलेली आहे ती तू आधी डोक्यातून काढून टाक. आणि दुसरी गोष्ट, लेडी ब्रॅकनस्टाल यांच्या सुंदर व्यक्तिमत्वाचा तुझ्या निष्कर्षावर काही एक परिणाम होऊ देऊ नको. होम्स म्हणतो, वॉटसन 15 दिवसांपूर्वी या दरोडेखोरांनी सिडनहॅम येथे एक जबरदस्त असा दरोडा घातला होता. त्यावेळी त्यांच्या वर्णनाचा हुबेहूब त्यांचं वर्णन सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आलेलं होतं आणि नक्कीच त्याचा कोणीही उपयोग करू शकत होता की आमच्या इथेही असाच दरोडा पडला आहे आणि त्यांचं वर्णन कोणीही सांगू शकत होतं. आणि त्या दरोडेखोरांना घसघशीत अशी लूट मिळाली होती. तुला आपला अनुभव माहीतच आहे वॉटसन की दरोडेखोर मिळालेली लूट हे आनंदाने निवांतपणे उपभोगतात, ना की लगेच ते दुसरा जीवावर बेतणारा दरोडा घालतात. आणि वॉटसन मला एक सांग, कोणते दरोडेखोर हे रात्री 11 वाजताच दरोडा घालतात? तू आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या दरोड्यापैकी तुला कधी फक्त एकदा तरी तू असं ऐकलंय का की दरोडेखोर हे रात्री 11 वाजताच आलेत? आणि दुसरी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एवढी महागडी आणि एवढी जुनी अशी वाईन ते पाठीमागं सोडून गेले. मला सांग, कोणताही दरोडेखोर अशी वाईन तिथे सोडून जाऊ शकतो का? तुला काय म्हणणं आहे तुझ्या ह्या गोष्टीवरती? वॉटसन म्हणतो, होम्स तुझ्या या सांगितलेल्या गोष्टींचा जर वेगवेगळा बारकाईने विचार केला तर त्या गोष्टी शक्य आहेत, पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे लेडी ब्रॅकनस्टाल यांना खुर्चीवर बांधून ठेवणं. कारण मला असं वाटतं की नक्कीच त्यांनी दरोडेखोरांना पाहिलं होतं हे त्यांना माहीत असणार, तरी दरोडेखोरांनी त्यांना जिवंत का सोडले? ते त्यांचं वर्णन पोलिसांना सांगू शकत होते हे त्यांना कळत होतं, तरीही त्यांनी त्यांना का मारलं नाही? याचं कोड मला अजिबात उलगडलेलं नाही आहे होम्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी लेडी ब्रॅकनस्टाल यांना त्या झटपट करतात म्हणून मारलं. होम्स मला असं वाटत नाही की कोणताही दरोडेखोर ओरडू नये म्हणून मारेल म्हणून, कारण कोणताही माणूस मारल्यानंतर जास्तच आरडाओरडा आणि झटपट करणार. अगदी बरोबर वॉटसन, तू म्हणतोय ते अगदी बरोबर आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते 3 वाईनचे पेले. मला सांग वॉटसन, आपल्याला काय सांगण्यात आलं आहे की 3 दरोडेखोर वाईन पित होते, पण नक्कीच ते 3 जण होते असं तुला वाटतंय? वॉटसन म्हणतो, का नाही, कारण तिथे 3 वाईनचे पेले होते आणि 3ही पेल्यांमध्ये वाईन होती. होम्स म्हणतो, पण वॉटसन तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, त्या 3 पेल्यांमधल्या फक्त एकाच पेल्यामध्ये ते वाईनचे बारीक असे कण होते.
त्या एकाच पेल्यामध्ये त्या बारीक कणांचा थर होता. यावर तुला काय म्हणायचं आहे? वॉटसन म्हणतो अगदी बरोबर आहे, तो पेला सगळ्यात शेवटी भरला असणार, म्हणून त्याच्यामध्ये ते जुने वाईनचे कण त्यामध्ये आले. होम्स म्हणतो हे अगदी अशक्य आहे वॉटसन, अशी गोष्ट शक्यच नाही. अशी गोष्ट शक्य व्हायला फक्त 2च कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे ते पहिले 2 पेले भरल्यानंतर तिसरा पेला भरायच्या आधी ती बाटली जोरात खालीवरती हलवली असणार आणि तेव्हाच त्यामध्ये एवढे बारीक कण येऊ शकतात. पण ही शक्यता एकदम पोरकडासारखी आहे वॉटसन. आणि दुसरी महत्त्वाची शक्यता म्हणजे फक्त 2च वाईनचे पेले भरले गेले होते आणि त्या 2 पेल्यांमधील वाईन ही तिसऱ्या पेल्यामध्ये ओतली गेली होती आणि तेव्हाच एवढे बारीक कण हे तिसऱ्या पेल्यामध्ये आले आणि त्या तिसऱ्या पेल्यामध्ये त्यामुळेच सगळ्यात जास्त वाईन पण त्याच पेल्यामध्ये होती. याचाच अर्थ वॉटसन नक्कीच तिथं 3 दरोडेखोर नव्हते. याचाच अर्थ लेडी ब्रॅकनस्टाल आणि त्यांच्या सेविकेने सांगितलेली कथा ही पूर्णपणे बनावटीची आहे वॉटसन. आता मात्र वॉटसनचे विचारचक्र चालू होते. त्यालाही होम्सच्या या गोष्टी पटू लागतात. होम्स म्हणतो वॉटसन आपल्याला चिसलहर्स्टला निघायचं आहे आणि तेवढ्यात रेल्वे गाडी येते. ते दोघेही गाडीमध्ये बसून ॲबेग्रान्सला पुन्हा एकदा निघतात. जाताना होम्स म्हणतो वॉटसन या प्रकरणाच्या मुळाशी आपल्याला जायचं आहे, त्यामुळं आधी आपण भोजन कक्ष नीट तपासून घेऊयात. ते ॲबेग्रान्सला दोघेही पोचतात. तिथे पोचतात क्षणी तिथल्या सर्व नोकरवर्गांना खूप आश्चर्याचा धक्का बसतो, कारण त्यांना वाटतं हे दोघे लगेच कसं काय माघारी आले. तिथे स्टॅनली हॉपकिन्स उपस्थित नसतो हे पाहून ते दोघेही पटकन भोजन कक्षाचा ताबा घेतात आणि आतमधून कडी लावून घेतात. होम्स वॉटसनला म्हणतो वॉटसन तू एकाही गोष्टीला हात लावायचा नाहीये, तू एका कोपऱ्यामध्ये बसून राहा. सकाळी वस्तू ज्या ठिकाणी होत्या त्याच ठिकाणी सगळ्या वस्तू असतात, फक्त सर युस्टस यांचा देह तिथे नसतो, तो देह हलवलेला असतो. होम्स सगळ्यात पहिल्यांदा ती फ्रेंच खिडकी तपासतो. तो 10-1 मिनिटे फक्त फ्रेंच खिडकीच तपासत असतो आणि तो खिडकीच्या बाहेर एकटक बघत बसतो. वॉटसनला कळत नाही की हा फ्रेंच खिडकीच्या बाहेर काय बघत बसलेला असतो. तिथून तो येतो, त्या शेकोटीची नीट नेहाळणी करतो. तिथून ज्या खुर्चीवरती लेडी ब्रॅकनस्टाल यांना बांधून ठेवलेलं होतं त्या ओकच्या खुर्चीची होम्स एकदम काळजीपूर्वक तपासणी करतो आणि ज्या दोरीने त्यांना बांधलेलं आहे त्या दोरीची सुद्धा तो अतिशय काळजीपूर्वक पाहणी करतो. एवढी पाहणी केल्यानंतर होम्स त्या शेकोटीच्या वर चढतो आणि जिथे ती दोरी बांधलेली असते तिथे तो पाहू लागतो. त्या तारेला दोरीचा एक 2 ते 3 इंचाचा तुकडा शिल्लक राहिलेला असतो. ती तार म्हणजे स्वयंपाकघरातून आलेली घंटेची तार असते, त्याच तारेला ती दोरी बांधून ठेवलेली असते आणि तीच दोरी दरोडेखोरांनी ओढून तोडलेली असते. तर होम्स त्या शेकोटीवर चढतो आणि त्या दोरीच्या तुकड्याचे बारकाईने निरीक्षण करतो. होम्स त्या दोरीजवळ जाण्यासाठी पुढे सरसावतो. तो त्या शेकोटीच्या वर असलेल्या चौकटीवर गुडघा टेकवतो आणि त्या दोरीजवळ जायचा प्रयत्न करतो, पण तो दोरीजवळ जाऊ शकत नाही, पोहोचू शकत नाही, कारण 2 ते 3 इंच अंतर कमी पडतं. एवढं सगळं पाहून होम्स खाली उतरतो आणि एक आनंदाचा सुस्कारा सोडतो आणि वॉटसनला म्हणतो वॉटसन मी किती मूर्ख होतो, सकाळी या गोष्टींचा मी अजिबात विचार केला नव्हता, पण हरकत नाही, आता हे प्रकरण आपण सोडवलेलं आहे. वॉटसनला प्रश्न पडला की 2 तास या भोजन कक्षात बसून या माणसाने हे प्रकरण कसं काय सोडवलं. वॉटसन होम्सला विचारतो
होम्स म्हणजे तुला आरोपी मिळाले तर. होम्स हसून वॉटसनकडे पाहतो आणि म्हणतो, वॉटसन, आरोपी मिळाले नाहीत तर तो फक्त एकच आरोपी आहे आणि तो खूप हुशार, चपळ आणि 6 फूट 3 इंच उंचीचा आहे. वॉटसन, तू ही खुर्ची नीट न्याहाळलीस का? वॉटसन त्या खुर्चीकडे पाहतो आणि तो म्हणतो, यावर तर रक्ताचा डाग दिसतोय. होम्स म्हणतो, नक्कीच तो रक्ताचाच डाग आहे वॉटसन. याचाच अर्थ ज्या वेळेस सर युस्टस यांचा खून झाला, त्यांच्या डोक्यावर हल्ला झाला, त्यावेळेसच हे रक्त इथे उडलेलं आहे. आणि याचाच अर्थ त्यावेळेस लेडी ब्रॅकनस्टाल या खुर्चीवर नव्हत्या. म्हणजेच लेडी ब्रॅकनस्टाल यांनी सांगितलेली सर्व कथा ही बनावटी आहे वॉटसन. यावरून त्यांचं पितळ हे उघडं पडतंय. होम्स म्हणतो, वॉटसन, काय वाटतं तुला इथं काय घडलं असणार आहे? तू हे दोरीचं टोक नीट पाहिलेस का? वॉटसन दोरीचं टोक नीट पाहतो आणि म्हणतो, हे टोक जीर्ण झालंय होम्स, म्हणून हे ओढलं असता तुटलं असणार. होम्स म्हणतो, तुझं म्हणणं मान्य आहे मला, पण त्या दोरीचं एक 2 ते 3 इंचाचा तुकडा वरती अजूनही तारे लटकट आहे वॉटसन. जर तू त्या दोरीचा तुकडा पाहिला असता तर नक्कीच तो असं म्हणला नसता, कारण तिथं तो दोरा अजिबात जीर्ण झालेला नाहीये. याचाच अर्थ वॉटसन, त्या खुन्याला दोरी पाहिजे असणार, म्हणून तो या चौकटीवर चढला, कारण त्याला माहीत होतं की ही दोरी इथनं ओढली असता नक्कीच स्वयंपाकघरातील घंटेचा आवाज होणार. म्हणून या चौकटीवर चढून त्याने चाकूने ही दोरी कापली आणि सगळ्यांना वाटावं ही दोरी जीर्ण झाली आहे, म्हणून त्याने हे टोक चाकूने घासून जीर्ण झाल्याचं आपल्याला भासवलंय वॉटसन. हे ऐकून वॉटसनचे विचारचक्र पुन्हा थांबते. त्याला काय विचार करावं हे काहीच कळत नाही. होम्स म्हणतो, वॉटसन, आपल्याला लेडी ब्रॅकनस्टाल आणि त्यांच्या सेविकेने पूर्णपणे बनावटी कथा सांगितलेली आहे. त्यांच्या कथेमध्ये काही एक तथ्य नाही आहे. मला या प्रकरणाची अजून सखोल चौकशी करायची आहे. मला अजून काही दुवे मिळाले तर हे प्रकरण अगदी सरळ सरळ होऊन जाईल माझ्यासाठी. तर मी आता त्या तेरेसा राईटची चौकशी करणार आहे आणि आपल्याला काय माहिती मिळते ते पाहू. असं म्हणून होम्स तेरेसा राईट या लेडी ब्रॅकनस्टाल यांच्या सेविकेकडे जातो. पण तेरेसा राईट ही अतिशय गूढ व्यक्तिमत्वाची, शांत अशा स्वभावाची आणि संशयी अशी व्यक्ती असते. ती सहजरित्या बोलणारी व्यक्ती नसते. पण होम्स तिच्या अगदी मर्मावरती बोट ठेवतो. तो म्हणतो, तेरेसा राईट, तुम्हाला तुमच्या मालकांनी एकदा दारूची बाटली फेकून मारली असते. नक्कीच तुम्ही खूप सहनशील व्यक्ती आहात जे तुम्ही एक सहन केलं. तेरेसा राईट अजिबात विचार न करता म्हणते, मिस्टर होम्स, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तो माणूस होताच राक्षसी वृत्तीचा. तिने अजिबात मालकाविषयीचा द्वेष लपवला नाही. तेरेसा राईट म्हणते, एकदा असंच माझ्या मालकांनी लेडी ब्रॅकनस्टाल यांना खूप शिवाशाप दिले. मी त्यांना त्याचा जाब विचारला. मी त्यांना म्हटलं, जर लेडी ब्रॅकनस्टाल यांचे मोठे भाऊ इथे असले असते तर तुम्ही त्यांना असे बोलले नसता. मी एवढंच बोलले, त्यांना त्याचा एवढा राग आला, त्यांनी त्यांच्या हातातली दारूची बाटली माझ्या डोक्यावरती फेकून मारली. तुम्हाला सांगते मिस्टर होम्स, जेव्हा आमची त्यांची पहिली भेट झाली त्यावेळेस ते इतकं गोड गोड बोलत होते आणि एवढं आमच्या मागं पुढं करत होते की विचारू नका. 18 महिन्यांपूर्वीच आम्ही इथं आलो आणि हे 18 महिने आमच्यासाठी आता 18 वर्षासारखे वाटत आहेत. मेरी फ्रेझर म्हणजेच लेडी ब्रॅकनस्टाल या त्यांच्या पदाला, पैशाला चांगल्या बोलल्या आणि नक्कीच या गोष्टीचा त्यांना पश्चाताप होत असणार आहे.
तुम्हाला सांगते मिस्टर होम्स, माझ्या मालकांनी लेडी फ्रेझर यांचा एवढा छळ केला, पण त्या बाईने मला एकदाही कधी सांगितलं नाही. आणि आजची सकाळचीच गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे त्यांच्या दंडावरती जखमा झाल्या होत्या, तेही गोष्ट मला माहीत नव्हती. एवढी ती सहनशील बाई आहे. आज त्यांचे मोठे भाऊ पाहिजे होते इथं, ते त्यांना कधीच माघारी घेऊन गेले असते. आत्ता मागची जूनचीच गोष्ट आहे. आमचा पहिलाच हा लंडनचा प्रवास होता मिस्टर होम्स. आम्ही जूनमध्येच इथे आलो आणि जानेवारीमध्ये तर यांचं लग्न झालं आणि तिथून आमचा हा नरकवास चालू झाला. होम्स म्हणतो, तेरेसा राईट, मला तुमच्या मालकीणबाईंशी थोडं बोलायचं आहे, त्या मला भेटतील का? तेरेसा राईट म्हणतात की लेडी फ्रेझर या बैठकीच्या खोलीत बसलेल्या आहेत, तुम्ही त्यांना भेटू शकता, पण जास्त काही त्यांना विचारू नका, कारण त्या अजूनही त्या परिस्थितीमधून बाहेर आलेल्या नाही आहेत. एवढं बोलून वॉटसन आणि होम्स दोघेही लेडी ब्रॅकेनस्टाल यांना भेटण्यासाठी बैठकीच्या खोलीत जातात. त्यांना पाहून लेडी ब्रॅकेनस्टाल म्हणते, मिस्टर होम्स, तुम्ही माझी पुन्हा एकदा फेर तपासणी करण्यासाठी आला आहात का? होम्स म्हणतो, अजिबात नाही मिस ब्रॅकेनस्टाल, मी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही, तुम्ही मला तुमचा मित्रच समजा. तो म्हणतो, मला तुम्ही तुमचा मित्रच समजा, फक्त काल रात्री काय झालं याचं सगळं सत्य असं वर्णन करून सांगा. हे ऐकताच लेडी ब्रॅकेनस्टाल ओरडतात. त्या म्हणतात, मिस्टर होम्स, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, मी खोटं बोलते आहे का? होम्स लेडी ब्रॅकेनस्टाल यांना म्हणतो, अजिबात असली नाटकं चालणार नाहीत लेडी ब्रॅकेनस्टाल, कारण तुम्हाला माझा अनुभव माहीतच आहे आणि या अनुभवावरून मी नक्कीच सांगू शकतो की तुम्ही सांगितलेली कथा ही अगदी बनावटी आहे. हे शब्द ऐकताच त्या लेडी ब्रॅकेनस्टाल आणि त्यांच्या सेविका या दोघींच्याही चेहऱ्यावरचा रंग उडून जातो. तेरेसा राईट चिडून म्हणते, मिस्टर होम्स, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? होम्स पुन्हा एकदा दरडून विचारतो, लेडी ब्रॅकेनस्टाल, तुम्हाला मला काही खरं सांगायचं आहे की नाही? आता मात्र लेडी ब्रॅकेनस्टाल यांचे धैर्य डळमळीत होते. त्या विचार करू लागतात, पण त्या सर्व धैर्य एकवटून पुन्हा म्हणतात की मिस्टर होम्स, मला जे माहीत होतं ते सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे ऐकून होम्स त्यांना म्हणतो, माफ करा, काही हरकत नाही. एवढंच बोलून तो थेट घराच्या बाहेर पडतो आणि त्यांच्याच बागेतल्या छोट्याशा तळ्याकडे जातो. वॉटसन त्याच्या पाठोपाठ त्या तळ्याजवळ येतो. तो पाहतो की होम्स त्या तळ्याकडे एकटक पाहत असतो. त्या तळ्यावरती थंडीमुळे पूर्ण वरती बर्फाचा थर जमा झालेला असतो. फक्त मध्यभागी राजहंसांसाठी थोडी जागा शिल्लक असते, तिथे फक्त थोडं पाणी असते. एवढं पाहून होम्स थेट त्या मोठ्या प्रवेशद्वाराजवळ येतो आणि एक चिठ्ठी लिहितो आणि तिथल्या गेटमनजवळ ती चिठ्ठी देतो आणि त्याला म्हणतो की स्टॅनली हॉपकिन्स आल्यावर त्याला ही चिठ्ठी दे. आणि तिथून होम्स आणि वॉटसन निघू लागतं. होम्स म्हणतो वॉटसनला, वॉटसन, आपण आल्याचं हॉपकिन्सला नक्कीच कळणार, मग त्याला आपण का आलो याचं कारण देण्यासाठी ही चिठ्ठी त्याला मी दिलेली आहे. त्याला अजून मी विश्वासात घेणार नाही आहे, त्याला मी जास्त काही अजून सांगणार नाही आहे. मला वाटतं आपल्या तपास कार्याचा एक टप्पा इथं पूर्ण झालेला आहे वॉटसन. आता दुसरा टप्पा आपल्याला पाहायचा आहे, तो लंडन आणि ॲडलेडच्या दरम्यान जी जहाजाने प्रवाशांची ने-आण करते त्या कंपनीमध्ये आपल्याला जायचं आहे. वॉटसन आणि होम्स दोघेही टांगेमध्ये बसून त्या जहाजाच्या कंपनीच्या कार्यालयाकडे निघतात. तिथे पोहोचताच क्षणी शेरलॉक होम्स हे नाव ऐकताच मॅनेजर त्यांना लगेच आतमध्ये बोलवून घेतो. त्याला जी माहिती पाहिजे असते ती माहिती लगेचच
होम्सला मिळून जाते. ते जहाज 1895 साली लंडनला आले असते. त्याचं नाव असतं गॉड ऑफ जिब्राल्टर. ते एक खूप ऐसपैस असे जहाज असते. मॅनेजर म्हणतो तेवढं फक्त एकच जहाज 1895 साली ॲडलेटवरून लंडनला आलेलं आहे. आणि आत्ता ते जहाज ऑस्ट्रेलियाच्या मार्गावर पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या आसपास कुठेतरी आहे. 1895 साली जे अधिकारी त्या जहाजावरती होते तेच सर्व अधिकारी त्याच जहाजावरती आहेत. फक्त एक अधिकारी सोडून जॅक क्रोकर त्यांची कॅप्टन या पदी पदोन्नती झालेली आहे, म्हणून ते आता सध्या सिडनहॅम येथे त्यांच्या नातेवाईकांकडे थांबलेले आहेत. 2 महिन्यापासून ते त्यांच्या नातेवाईकांकडे आहेत, कारण 2 महिने झाले आपल्या नवीन जहाजाची डागडुजी चालू आहे. एक 4-5 दिवसातच हे जहाज पुन्हा प्रवासासाठी निघणार आहे. जर तुम्हाला जॅक क्रोकरशी भेटायचं असेल तर ते आज संध्याकाळी कार्यालयामध्ये येणार आहेत. तुम्ही थांबून त्यांची वाट पाहू शकता. पण होम्स म्हणतो मला त्याला भेटायची काही एक गरज नाही आहे, मला त्याला भेटायची इच्छा नाही आहे. तो म्हणतो फक्त मला त्याच्याविषयी माहिती हवी आहे थोडीफार. तो त्याची माहिती गोळा करतो. त्याला कळतं तो एक कर्तव्यदक्ष, निर्व्यसनी आणि थोडा गरम डोक्याचा असा माणूस असतो. त्याच्याविषयी सगळ्या माणसांनी, तिथल्या कार्यालयातल्या माणसांनी सगळं चांगलंच असं बोललेलं असतं. तो अजून दुसऱ्या जहाजावरच्या त्याच अधिकाऱ्यांविषयी चौकशी करतो आणि त्या कार्यालयाच्या बाहेर पडतो. आणि वॉटसनला म्हणतो, वॉटसन आता आपल्याला स्कॉटलंड यार्ड या पोलीस स्टेशनकडे निघायचं आहे. तो टांग्यामध्ये बसतो आणि त्याच्या विचारांमध्ये गढून जातो. तो एकटक काहीतरी विचार करत बसलेला असतो. त्याच्या मनामध्ये एकच काहीतरी विचार ग्रासलेला असतो. त्याचा टांगा स्कॉटलंड यार्ड या पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन थांबतो, पण होम्स त्याच्याच विचारात गढून गेलेला असतो. तो टांग्याच्या खाली काही उतरत नाही. तो बाजूलाच असलेल्या तारघराकडे जातो. त्या तारघरामध्ये जाऊन एक तो चिठ्ठी लिहितो, तार करतो आणि पुन्हा त्या टांग्यामध्ये येऊन बसतो. आणि वॉटसनला म्हणतो, वॉटसन आपल्याला आपल्या घरी ब्रेकर स्ट्रीटवर आपल्याला जायचं आहे. तो पुन्हा एकदा त्याच्या घरी बेकर स्ट्रीटवर जातो आणि घरी जाऊन सोफ्यावरती बसून एक सिगार शिलगावतो. वॉटसन त्याला म्हणतो, होम्स तुला खुन्यांशी ओळख पटलेली आहे तर तू पोलिसांना का सांगितलं नाही? होम्स म्हणतो, मला अजून माझ्या मनाची खात्री करून घ्यायची आहे, म्हणून मी त्यांना काही सांगितलेलं नाही आणि मी हॉपकिन्सला सुद्धा आत्ताच काही सांगत नसतो. आणि तेवढ्यातच स्टीफन हॉपकिन्स तेथे येऊन थडकतो. हॉपकिन्स म्हणतो, मिस्टर होम्स तुम्ही एक जादूगार आहात, यात काहीच माझं एक दुमत नाही आहे. तुम्हाला कसं काय माहीत की त्या तळ्याच्या तळाशी चांदी पडलेली आहे? होम्स म्हणतो, मला माहीत नव्हतं, हा फक्त माझा अंदाज होता हॉपकिन्स. कारण त्या फ्रेंच खिडकीतून बाहेर पडल्यावर सगळ्यात पहिल्यांदा जे काही लागतं ते होतं ते तळं. हॉपकिन्स म्हणतो, सर्व खरं आहे मिस्टर होम्स, पण तुम्हीच मला सांगितलं होतं की त्या तळ्याच्या तळाशी तू तपासणी कर म्हणून. होम्स म्हणतो, अर्थातच तुला ते चांदी सापडली म्हणजे? हॉपकिन्स म्हणतो, हो मला ती चांदी सापडलेली आहे. पण मी खूप गोंधळात पडलो मिस्टर होम्स. मला एकच गोष्ट कळत नाही आहे की कोणते चोर, कोणते दरोडेखोर तिथे दरोडा टाकून त्यांच्याच बागेतल्या तळ्यामध्ये केलेली लूट टाकून जातात. ही एक न पटण्यासारखी गोष्ट आहे. होम्स म्हणतो, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे हॉपकिन्स, पण मला वाटतं ती वेळ एक मध्यरात्रीची होती आणि त्या तळ्यावर सगळीकडे बर्फ होता, फक्त मध्यभागी फक्त पाणी होतं. आणि ती एक चांगली जागा होती ज्यामध्ये ते त्यांची चांदी लपवू शकत होते.
आणि पुन्हा कधीही येऊन ते तिथली चांदी घेऊन जाऊ शकत होते. हॉपकिन्स म्हणतो, अगदी बरोबर मिस्टर होम्स, तुमचा अंदाज मला पटतोय, कारण ती वेळ मध्यरात्रीची होती आणि त्यावेळेस माणसे अजूनही रस्त्यांवरती फिरत होती आणि त्यांच्यामधून ही चांदी घेऊन जाणं म्हणजे खूपच जिकिरीचे काम होतं. म्हणून त्यांनी ही चांदी बहुतेक तळ्यामध्ये टाकली असावी आणि पुन्हा ते कधीही येऊन ती चांदी घेऊन जाऊ शकत होते, कारण कोणालाच कळलं नसतं की चांदी त्या तळ्याच्या तळाशी आहे म्हणून. होम्स म्हणतो, अगदी बरोबर हॉपकिन्स, हा माझा एक अंदाज आहे. हॉपकिन्स म्हणतो, मिस्टर होम्स, पण मी अजून एका पेच प्रसंगात पडलेलो आहे. मला काहीच कळण्याचे झाले. हॉपकिन्स म्हणतो की मला अशी एक बातमी येऊन थडकली आहे की आज दुपारी न्यूयॉर्कमध्ये त्या रँडॉल्फच्या टोळीला अटक झालेली आहे. होम्स म्हणतो, ही तर खूपच आश्चर्यजनक गोष्ट आहे. याचा अर्थ काल केंटमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये नक्कीच या रँडॉल्फचा हात नव्हता. हॉपकिन्स म्हणतो, तेच म्हणतो मी मिस्टर होम्स, ही खूप गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. जर या 3 रँडॉल्फचा त्या घटनेमध्ये हात नव्हता तर कोणते 3 दरोडेखोर आहेत दुसरे? बहुधा अजून एक टोळी असावी जी पोलिसांना माहीत नाही आहे. होम्स म्हणतो, शक्यता आहे हॉपकिन्स एखादी दुसरी टोळी असण्याची. हॉपकिन्स म्हणतो, मला तुम्ही काहीतरी मदत करा. मला काय करायचं आहे ते काहीच कळत नाही आहे. होम्स म्हणतो, मी तर तुला पुढची वाटचाल सांगितलेली आहे. तुला ती चांदी सापडलेली आहे. आता यापेक्षा मी जास्त तुला मदत काय करू? होम्स म्हणतो, तू रात्री जेवणासाठी तर थांबणार नसशील? हॉपकिन्स म्हणतो, नाही, मी जेवणासाठी थांबणार नाही आहे, कारण मला त्या दरोडेखोरांना शोधण्यासाठी जायचं आहे. होम्स म्हणतो, अर्थातच, पुढं काही घडेल तर मला नक्कीच त्याची माहिती दे. तोपर्यंत तू आता निघू शकतोस. असं म्हणून होम्स त्याला तिथून अक्षरशः हाकलवून देतो आणि पुन्हा एकदा सिगार शिलगावून त्याच्या सोफ्यावरती मागं रेलून बसतो आणि वॉटसनकडे पाहून म्हणतो, वॉटसन, मी आज हॉपकिन्सची जरा विचित्र तर वागलो नाही ना रे? वॉटसन म्हणतो, शेरलॉक, तू आज दिवसभर सगळ्यांशीच विक्षिप्तपणे वागत आलेला आहेस. होम्स म्हणतो, वॉटसन, मी त्याला काहीच का सांगितलं नाही याचं कारण आहे, जर मी त्याला काही सांगितलं तर तो कायद्याच्या बंधनात अडकू शकतो आणि ज्या काही गोष्टी मला कळलेल्या आहेत त्या खाजगी बाबी आहेत. त्या मी सरकारला जरी सांगितलं नाही तरी काही एक फरक पडत नाही. पण हीच जर गोष्ट हॉपकिन्सला कळली असती तर त्याला कायद्याने सांगणं बंधनकारक असलं असतं आणि जर त्यांनी तसं केलं नसतं तर तो कायद्याच्या कचाट्यात सापडला असता आणि मला असं होऊ द्यायचं नाही आहे. मला या प्रकरणाची पूर्णपणे खात्री करायची आहे, म्हणून मी ही माहिती गोपनीय ठेवलेली आहे. वॉटसन म्हणतो, पण तू कधीपर्यंत ही माहिती गोपनीय ठेवणार आहे होम्स? तुला कधीतरी सांगावं लागेल ना की कोण खुनी आहेत ते. होम्स म्हणतो, माझ्या मित्रा वॉटसन, थोड्याच वेळात खुनी आपल्या इथे येणार आहे आणि तू प्रत्यक्षपणे त्याला पाहशील. असं बोलताच वॉटसन पुन्हा एकदा त्याच्या विचारचक्रांमध्ये अडकून जातो आणि थोड्याच वेळात पायऱ्यांवरून एका व्यक्तीचा चालण्याचा आवाज येतो. तो व्यक्ती दरवाजा उघडून आतमध्ये येतो आणि तोच हा आपला सर युस्टस यांचा खरा खुनी असतो. होम्स म्हणतो, ये. होम्स म्हणतो, ये जॅक क्रोकर, ये. तर मित्रांनो, हाच जॅक क्रोकर खरा सर युस्टस यांचा खुनी असतो. या पूर्ण कथेचा खलनायक हा कॅप्टन जॅक क्रोकर असतो. तर त्याने हा खून का केला हे आपण पाहूयात. होम्स म्हणतो,
जॅक क्रोकर, ये खाली बस. क्रोकर या दोघांकडे पाहून स्तब्ध होतो आणि तो खूप चिडलेला असतो. तो म्हणतो, मिस्टर होम्स, तुम्ही माझ्यासोबत काय करणार आहात? कुत्र्या मांजराचा खेळ तर खेळणार नाहीत ना माझ्यासोबत तुम्ही? जे काही करायचंय ते तुम्ही माझ्यासोबत करा, मला काही फरक पडत नाही आहे. पण जे काही करायचंय ते लवकर करा. मला असं कुत्रा मांजरासारखं वागवू नका. असं बोलताच होम्स म्हणतो, क्रोकर, तू शांत हो आणि खाली बस आणि ही सिगार घे आणि शांत हो. जॅक क्रोकरला काहीच कळेनासे होते की हे दोघंजणही एवढे शांत बसलेले आहेत आणि मला हे सिगार देव करतायत. होम्स म्हणतो, हे बघ जॅक क्रोकर, काल रात्री जे काय झालं याचं सत्य जे काही वर्णन आहे तू मला सांग. आणि जर तू मला सांगितलं नाहीस तर लक्षात ठेव, तू कोणालाही वाचवू शकणार नाहीस. तू आता ज्याला कोणाला वाचवत आहेस, तू त्याला कोणालाच वाचवू शकणार नाहीस हे लक्षात ठेव. त्यामुळे जे काही काल रात्री घडलेलं आहे ते सर्व काही खरं तुम्हाला सांग. जॅक क्रोकरला प्रश्न पडला की काय करावे, पण त्याला कळून चुकलं असतं की होम्सला सगळी गोष्ट माहीत पडलेली आहे. तो म्हणतो, मिस्टर होम्स, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि जे काही काल घडलं ते सर्व काही सांगतो. जॅक क्रोकर म्हणतो, मिस्टर होम्स, तुम्हाला सर्व काही सांगण्याआधी तुम्हाला स्पष्ट करतो, मी जे काही कृत्य केलंय त्याचा मला काही एक पश्चाताप होत नाहीये. मला हीच गोष्ट जर अजून 10 वेळा करायची झाली तर मी नक्कीच ती 10 वेळा करेल. कारण इथे माझा प्रश्न नाही आहे, इथं प्रश्न आहे मेरी फ्रेझरचा, म्हणजेच लेडी ब्रॅकनस्टॉलचा. मिस्टर होम्स, तुम्हाला माहीतच असेल की गॉड ऑफ जिब्राल्टरवर मेरी फ्रेझर आणि माझी भेट झाली. पहिल्या भेटीतच मी तिच्या पूर्ण प्रेमामध्ये अखंड बुडून गेलो होतो. आमच्या भेटीगाठी होतच होत्या आणि दिवसेंदिवस मी तिच्या प्रेमात पडतच चाललो होतो. पण ती मला एका मित्राखेरीज जास्त काही एक समजत नव्हती. हे जे प्रेम होतं ते फक्त एकतर्फी प्रेम होतं आणि तेही माझ्याकडून होतं. यात त्या बिचारीचा काही एक दोष नव्हता. जेव्हा मी माझा पुढचा समुद्र प्रवास संपून माघारी आलो तेव्हा मला कळालं की लेडी फ्रेझरचं लग्न झाले म्हणून. मला त्या गोष्टीचं अजिबात वाईट वाटलं नाही मिस्टर होम्स, कारण तिनं तिच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न केलं. ते सर युस्टस हे एकदम उमदे व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याकडे मान होता, पद होतं, पैसा होता आणि नक्कीच मी तिच्यासाठी आनंदी होतो, कारण मेरी फ्रेझरला, माझ्या मेरीला एक आनंदी आणि विलासी जीवन मिळालं होतं आणि नक्कीच ती या जीवनाची हक्कदायी होती. कारण तिने मला पसंत करावं असं काही एक माझ्यामध्ये नव्हतं. माझ्याकडे एक फुडकी कवडेही नव्हती. तिनं जे केलं हे चांगलंच केलं आणि मला वाटलंही नव्हतं की पुढं जाऊन कधी मेरीची आणि माझी भेट होईलसुद्धा म्हणून. आणि असेच दिवस गेले आणि माझी कॅप्टनपदी पदोन्नती झाली आणि जहाज निघण्यासाठी अजून 2 महिन्याचा अवधी बाकी होता. तोपर्यंत मी माझ्या काकांकडे सिडनहॅममध्ये गेलो आणि तिथेच माझी मेरी फ्रेझरची जुनी सेविका तेरेसा राईटसोबत भेट झाली आणि तिने जे काही घडलं याचा वृत्तांत मला सांगितला. ते ऐकताच मिस्टर होम्स, माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मला अक्षरशः वेड लागायची पाळी आली होती. ज्या माणसाची तिच्या पायाच्या काडीची सुद्धा लायकी नव्हती, तो माणूस तिचा छळ करत होता, तिला मारत होता. हे मला सहन होणारं नव्हतं मिस्टर होम्स. आणि अशातच माझी तेरेसा राईटची आणि माझी भेटी होत गेल्या. एक दिवस मी मेरी फ्रेझरला भेटलो, आमच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि अशातच आमच्या दोघांच्या भेटी खूप होऊ लागल्या. एक दिवस ती म्हणाली की आता ह्या भेटी आपल्याला थांबवायला पाहिजेत.
आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला कळालं की 4 दिवसात आपल्याला कामावर रुजू व्हायचं आहे. मी ठरवलं की जायच्या आधी एकदा तरी मेरी फ्रेझरला भेटून जायचंच म्हणून. आणि असं ठरवून मी काल रात्री 11 वाजता त्यांच्या घराजवळ येऊन पोचलो. मला त्यांच्या घरातले सगळे रीतिरिवाज माहीत होते. अर्थातच तेरेसा राईटमुळं त्यांच्या घरातले सगळे रीतिरिवाज मला माहीत होते. मला माहीत होतं की मेरी ही रात्री 11पर्यंत बैठकीच्या खोलीमध्ये पुस्तक वाचत बसते म्हणून. मी त्या खोलीच्या खिडकीजवळ गेलो आणि खिडकी टकटक करून वाजवली. पहिल्यांदा तिने खिडकी उघडली नाही, पण माझं मन कुठंतरी म्हणत होतं की मेरीला कळलं आहे की मी बाहेर आहे म्हणून. आणि नक्कीच तिच्या मनामध्ये मी आहे, मला ती या थंडीमध्ये बाहेर ठेवणार नाही. आणि मी अजून दुसऱ्यांदा एकदा टकटक केलं, त्यावेळेस आतमधून एक बारीक असा आवाज आला. ती म्हणाली की भोजन कक्षातली मोठी खिडकी उघडी केलेली आहे, तू पाठीमागच्या खिडकीतून ये. मी पाठीमागच्या भोजन कक्षातून त्या मोठ्या फ्रेंच खिडकीतून आतमध्ये आलो आणि आम्ही दोघंजणं गप्पा मारत बसलो. मला तिच्या दंडावरच्या जखमा दिसल्या आणि ते पाहताच माझी पुन्हा एकदा तळपायाची आग मस्तकात गेली मिस्टर होम्स. आणि तेवढ्यात तिथे तो मूर्ख माणूस, तो राक्षसी माणूस तिथं आला. त्याच्या हातामध्ये एक लाकडी काठी होती आणि ती काठी त्याने जोरात मेरीच्या डोळ्यावरती मारली. दुसऱ्यांदा तो मारणार तेवढ्यात मी पुढे सरसावलो आणि त्याचा तो हल्ला माझ्या दंडावरती झाला. आमच्या दोघांमध्ये झटपट चालू झाली. माझ्या हातामध्ये शेकोटी सळी आली. मी मागचा पुढचा काही विचार केला नाही आणि एकच फटका त्याच्या डोक्यावर मारला आणि नारळ फुटावा असा त्याचं डोकं फुटलं आणि सगळीकडे रक्ताचं थारोळ माजलं. हे पाहून मेरी जोरात किंचाळली. तिचा आवाज ऐकून तेरेसा खाली आली. तेरेसा आमच्याकडं दोघांकडं पाहत अवाक झाली होती. मेरी ते रक्ताचं थारोळ पाहून अर्धमेली झाली होती. मी बाजूच्याच टेबलवर असलेली वाईनची बाटली उघडली आणि पेल्यामध्ये थोडी वाईन टाकून मी तिच्या ओठांना ती वाईन लावली. तेव्हा कुठं तिला थोडं बरं वाटू लागलं. दुसऱ्या पेल्यामध्ये मी वाईन ओतून मी स्वतःही ती वाईन पिलो आणि थोडं डोकं शांत करून घेतलं. आणि त्याच्यापुढं जे काही झालं तो पूर्णपणे माझा बनाव होता, फक्त माझाच बनाव होता मिस्टर होम्स. त्यात मेरीचा काही एक संबंध नव्हता. मी असा बनाव केला की हे सर्व काही दरोडेखोरांनी केलेलं आहे. मी हा बनाव त्या दोघींनाही सांगितला. तेरेसा मेरीला तो बनाव पुन्हा एकदा नीट समजावून सांगू लागली. मी त्या शेकोटीच्या वर चढलो आणि ती घंटेची दोरी कापली आणि ती दोरी जीर्ण झालेली आहे म्हणून ओढताच क्षणी तुटली असं वाटण्यासाठी मी चाकूने तिचं एक टोक पूर्ण जीर्ण असं केलं. मेरीला मी त्या खुर्चीवरती बांधून ठेवलं आणि थोडी चांदीची भांडी घेतली आणि असा बनाव केला की तिथं तिघेजण दरोडेखोर आले होते. मी त्या 2 पेल्यातील वाईन तिसऱ्या एका पेल्यामध्ये ओतली आणि असं दर्शवलं की तिथे 3 दरोडेखोर आले होते. मी ती सर्व चांदीची भांडी घेतली आणि निघालो. मी त्यांना सांगून ठेवलं होतं की मी गेल्यानंतर अर्ध्या तासाने आरडाओरडा करा म्हणून. मी फ्रेंच खिडकीच्या बाहेर आलो आणि समोरच हे तळं होतं. त्या तळ्याच्या मधोमध बर्फ नव्हता. मी त्या मधोमध सर्व भांडी टाकली आणि सिडनहॅमकडे निघून गेलो. पण मला वाटलं नव्हतं मिस्टर होम्स की ही गोष्ट पोलिसांना कळेल म्हणून. मला वाटलं नव्हतं की पोलीस आमच्यापर्यंत पोहोचतील म्हणून. होम्स म्हणतो की अजूनही तुझ्यापर्यंत पोलीस पोहोचलेले नाही आहेत क्रोकर. पण तू जे हे काही सांगितलं हे सर्व मला आधीपासूनच माहीत होतं. कारण मला माहीत होतं की एखादा सर्कसपटू किंवा एखादा खलाशीच तो दोरी वर चढून तोडू शकत होता.
आणि तू लेडी ब्रॅकनस्टाल यांना ज्या पद्धतीने बांधलं होतं त्या गाठी फक्त खलाशीच देऊ शकतो, त्याच्या व्यतिरिक्त कोणीही तशा गाठी देऊ शकत नाही. तेव्हाच मला कळालं की नक्कीच मला कळालं की एक खलाशीच आहे ज्याचा या खुनामध्ये हात आहे. म्हणून मी त्या जहाजाच्या कंपनीमध्ये चौकशी करण्यासाठी गेलो आणि मला कळालं की तू 2 महिन्यांपासून इथेच सिडनहॅममध्ये आहे आणि तिथेच मला कळून चुकलं की तो खुनी तूच आहेस म्हणून क्रोकर. कारण सिडनहॅममध्ये 15 दिवसांपूर्वीच जो दरोडा पडला होता त्याच दरोड्याची नक्कल तू इथं केली होती आणि तिथंच तू सापडला. पण मला कळतंय तू कोणत्या परिस्थितीमध्ये आणि कोणत्या दबावाखाली तू हा खून केला आहे. म्हणून मी तुला एक संधी देतो जॅक, तू 24 तासात कुठेही पळून जाऊ शकतो आणि 24 तासानंतरच मी पोलिसांना ही गोष्ट कळवणार. तोपर्यंत मी कळवणार नाही. विश्वास ठेव तू माझ्यावर. जॅक क्रोकर चिडतो आणि उभा राहतो आणि म्हणतो, मिस्टर होम्स, मला एवढा कायदा कळतो. मी जर पळून गेलो तर माझी साथीदार म्हणून मेरी फ्रेझरला अटक होईल आणि तिला शिक्षा होईल आणि हे मला मुळीच मान्य नाही आहे. तुम्ही मला फाशी शिक्षा द्या पण मेरीला यामधून बाहेर काढा. मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की मेरीला तुम्ही यामध्ये घेऊ नका. होम्स अतिशय आनंदित होतो आणि त्याला म्हणतो की जॅक क्रोकर, मला कळतंय तू कोणत्या परिस्थितीमध्ये हा गुन्हा केलेला आहे, म्हणून मी तुला एक संधी देतोय. तू आता तुझ्या कामावरती रुजू हो आणि 1 वर्षानंतर पुन्हा येऊन तू त्या बाईंना घेऊन जाऊ शकतोस. तोपर्यंत मी तुला या गुन्ह्यासाठी माफ करतोय. पण जर तू एखादा दुसरा गुन्हा केलास तर गाठ माझ्याशी आहे, कॅप्टन जॅक क्रोकर. आणि असं म्हणून होम्स त्याला जाऊ देतो. होम्स त्याला जाऊ देतो आणि हे वॉटसन तो पाहून तो चक्रावतो आणि तो होम्सकडे पाहत बसतो. तर मित्रांनो, ही होती आजची कथा, ॲबेग्रांचं रहस्य. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्कीच याच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.